नमस्कार श्रोतेहो, STCच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्ही आतापर्यंत सादर केलेल्या भयकथांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सादर करीत आहोत आणखी एक नवीन रहस्यमय भयकथा, तो झपाटलेला बंगला. ही कथा 2 भागात आहे. हा कथेचा पहिला भाग असून दुसऱ्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चला तर मग ऐकूयात या कथेचा पहिला भाग, तो झपाटलेला बंगला. मी सत्या, माझं वय 33 वर्ष आहे. सध्या मुंबईत बोरिवलीमध्ये राहतो. एका IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. तसा मी मूळचा नाशिकचा, पण आई वडील माझ्या लहानपणीच वारल्याने माझ्या आत्याने माझा सांभाळ केला. काही दिवसांपूर्वीच आत्या देवाघरी गेली. आत्याला मूल बाळ नव्हतं. गेल्या काही वर्षांपासून ती माझ्यासोबतच राहत होती. तर या सगळ्याची सुरुवात गेल्या आठवड्यात झाली. मला माझ्या आत्याकडून वारसामध्ये नुकतेच काही पैसे मिळाले होते. इतके जास्ती पैसे नव्हते की नोकरी सोडून मी आरामात जगू शकेल, पण त्या मानाने बरेच पैसे होते. ते पैसे कशावर खर्च करायचं हे मी लगेच ठरवलं. एखाद्या शांत आणि निवांत ठिकाणी आपले घर असावं असं मला लहानपणापासूनच वाटायचं. शहरातील गर्दी, कामाचा ताणतणाव अशा सर्व गोष्टींपासून पळ काढावा आणि सुट्टीमध्ये वीकेंडला अशा निवांत जागी वेळ घालवावा या विचाराने मी हा निर्णय घेतला होता. मी असे म्हणणार नाही की मी इंट्रोवर्ट आहे, पण मी इतरांसोबत वेळ घालवण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या कंपनीचा आनंद घेतो, एवढंच. म्हणून काही आठवड्यांपूर्वी मी जिथे राहतो तेथून खूप दूर नसलेल्या आणि मला पाहिजे तसं असलेल्या घरासाठी इंटरनेटवर ब्राउज करत होतो. विक्रीसाठी घरे असलेल्या सर्व वेबसाईट्सपैकी एका वेबसाईटवर जाहिरात पाहून माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पालघरपासून 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाजवळ एक लहान लाकडी घर, जे चोहूकडून गर्द झाडीने व्यापलेलं आहे आणि ते सुद्धा मी जिथे राहतो तिथून केवळ 2-2.5 तासांच्या अंतरावर आहे, अशी ती जाहिरात पाहून मला कळालं. जेव्हाही मी माझ्या स्वतःच्या घराचं स्वप्न पाहत होतो तेव्हा मी नेहमी माझ्या मनात कल्पना केलेल्या घरासारखं ते घर दिसत होतं. त्याची किंमत मला मिळालेल्या पैशाच्या आसपास होती, पण इतक्या कमी किमतीमध्ये इतकी चांगली जागा मिळणे मला आश्चर्यकारक वाटत होतं. मला हे ठिकाण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे लागेल असे वाटलं. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या एजन्सीने या ठिकाणासाठी ऑनलाईन जाहिरात पोस्ट केली होती त्या एजन्सीची वेबसाईट मला सापडली नाही. जाहिरातीवर फक्त लँडलाईन फोन नंबर होता. मी एजन्सीला त्यांच्या एजंटसोबत मीटिंग सेट करण्यासाठी फोन लावला. 5-6 वेळा कॉल लावूनही कोणी उत्तर दिले नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून मी कॉल लावला आणि एका माणसाने कॉल उचलला. तो माणूस धापा टाकत होता. फोनला उत्तर देण्यासाठी तो कुठून तरी धावत आला असं वाटलं. मी पुढच्या आठवड्यात मंगळवारी त्यांच्या ऑफिसला जाईन आणि त्यांच्याशी भेटेन. त्यानंतर आम्ही एकत्र ते घर पाहण्यासाठी जाऊ असं त्याच्याशी बोलून ठरवलं. त्याने त्याच्या ऑफिसचा पत्ता दिला आणि तेथूनच आम्ही ते घर बघायला जाणार होतो. तर मंगळवार आला. कामामध्ये माझं लक्ष लागत नव्हतं. मी दिवसभर उत्साही होतो. मी जशा घराचं स्वप्न पाहिलं होतं त्या प्रकारचं घर मी विकत घेण्यासाठी फक्त 1 पाऊल दूर होतो. ऑफिस संपल्यानंतर 2 मिनिटाच्या आत मी माझ्या कारमध्ये होतो. माझ्या मोबाईलच्या GPS-मध्ये त्या एजन्सीचा पत्ता टाईप केला आणि निघालो. जिथे ते घर होतं तिथून फार दूर नसलेल्या एका छोट्याशा गावात हे कार्यालय होते. कारने सुमारे 1 तास ड्राईव्ह करून मी त्या गावामध्ये पोहोचलो. ते गाव अतिशय छोटं होतं. पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाच्या मालकीची वाटत असलेली दुकानं, छोटी कौलारू घरे आणि आजूबाजूला सुंदर निसर्ग. रस्त्यावर 1-2 माणसांशिवाय कोणी दिसत नव्हते. ते गाव राहण्यासाठी एक शांत ठिकाण वाटत होतं. इतक्यात GPS-च्या आवाजाने अचानक मला सल्ला दिला की मी माझ्या डेस्टिनेशनवर 2 मिनिटात पोहोचणार आहे. मी एक शेवटचा टर्न घेतला आणि रस्त्याच्या पलीकडे त्या एजन्सीची पाटी असलेलं ऑफिस मला दिसलं.
मी माझी गाडी फिरवली आणि त्या ऑफिसच्या समोर जाऊन थांबवली. ऑफिसच्या बाहेरच एक माणूस ब्रीफकेस घेऊन उभा होता आणि सतत त्याचे घड्याळ तपासत होता. स्पष्टपणे कोणीतरी येण्याची वाट पाहत होता. माझ्या लक्षात आले की तो थोडा तणावग्रस्त दिसत होता. कपाळावर घामाचे थेंब असलेला त्याचा चेहरा थोडा फिकट दिसत होता. मी माझी कार पार्क केली आणि त्या माणसाकडे जाण्यासाठी कारच्या बाहेर पडलो. तुम्ही त्या घराच्या खरेदीसाठी इथे आला आहात, बरोबर ना? तो त्याच्या चेहऱ्यावर एक क्लासिक स्मित हास्य देत म्हणाला. होय होय, बरोबर, मी उत्तर दिले. ठीक आहे, चला जाऊया, माझ्यासोबत शेक हँड करत तो म्हणाला. तो तिथेच शेजारी रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्या कारमध्ये बसला आणि मला माझ्या कारमध्ये त्याच्या मागे येण्यास सांगितले. आम्ही त्या गावातून बाहेर पडलो आणि थोड्याच वेळात गर्द झाडीमधून जाणाऱ्या त्या लहान रस्त्यांवरून आम्ही गाडी चालवत होतो. मी आजूबाजूला पाहिले. पिवळ्या, केशरी, लाल अशा शरद ऋतूतील रंगांमध्ये झाडे बहरली होती. संपूर्ण दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते, जसे आम्ही एखाद्या तैलचित्रातून जाणाऱ्या रस्त्यावर गाडी चालवत आहोत. या भव्य दृश्यात सुमारे 20-25 मिनिटे ड्रायव्हिंग केल्यानंतर एजंटने एका छोट्या कच्च्या रस्त्यावर एक शार्प वळण घेतलं. आता ज्या रस्त्यावरून आम्ही गाडी चालवत होतो तो बराच कच्चा रस्ता होता. सुदैवाने जवळपास 10 मिनिटे गाडी चालवून झाल्यावर मला ते घर दिसू लागले. मी जाहिरातीमध्ये जसे पाहिले होते अगदी तसेच ते घर होतं. कधी एकदा कारमधून उतरू आणि ते घर पाहू असं मला झालं होतं. मी खूप उत्साहित होतो. एजंटने त्याची कार घरासमोर नेली आणि पार्क केली. मी माझी कार त्याच्या शेजारी पार्क केली आणि बाहेर पडलो. गर्द झाडीमध्ये असलेले एक टुमदार लाकडी घर. आजूबाजूचा परिसर सर्व जंगल होता. दूरदूरपर्यंत काही वस्ती नव्हती. घराच्या शेजारी एक तलाव होता. जाहिरातीमध्ये असलेल्या फोटोमध्ये जसा तलाव दिसत होता त्यापेक्षा तो तलाव खूपच मोठा होता. जंगलामध्ये असलेले ते महाकाय प्राचीन भव्य वृक्ष आकाशापर्यंत पोहोचले आहेत असा भास त्यांना बघितल्यावर होत होता. त्यांच्या पानांनी जमीन झाकलेली होती. जंगलातील मोठमोठ्या झाडांमध्ये तलावाशेजारी असलेले एक लहान गडद लाकडी घर जणू काही निसर्गाने काढलेले एक चित्रच. लवकरच पावसाळा येईल आणि हे ठिकाण किती सुंदर दिसेल याची मी फक्त कल्पना करत होतो. मी तेव्हाच ठरवलं की सुट्टी घ्यायची आणि येथे येऊन राहायचं. तर सर, हे आहे ते घर. आपण बघायचं का आतमध्ये जाऊन? मला माझ्या दिवा स्वप्नातून जागे करत तो म्हणाला. खरंच काय सुंदर जागा आहे ही. आजूबाजूला बघताना मी स्वतःशीच कुजबुजलो. हो हो, नक्कीच, चला आतमध्ये, मी हसत म्हणालो. तर हे घर खूप जुने आहे, एजंटने हळूच पुढच्या दरवाजाकडे जाताना सांगितले. खरं तर आम्हाला माहीत नाही की ते कोणी बांधले किंवा कधी बांधले, तो पुढे बोलू लागला. पण जवळपास 150 वर्षांपूर्वी या गावाने घर नोंदणी चालू केली तेव्हापासून गावाच्या रेकॉर्ड बुकमध्ये या घराचा उल्लेख आहे. परंतु खरं तर हे घर त्यापेक्षा खूप जुनं आहे. आता साहजिकच घराने गेल्या काही वर्षात अनेक मालक पाहिले आहेत आणि त्यांच्यापैकी बहुतेकांनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने या जागेचे आधुनिकीकरण केले आहे. उदाहरणार्थ 24 तास पाणी पुरवठा, बाथरूम, इलेक्ट्रिसिटी. पण तेथे कोणताही लँडलाईन टेलिफोन नाही आणि येथे मोबाईलला रेंज पण कधीतरीच येते. काळजी करू नका, मी म्हणालो. इथे येण्यामागे टेलिफोन, मोबाईल यापासून दूर यायचा माझा प्लॅन आहे. त्यामुळे खरोखरच हे चांगले आहे. इथे आल्यावर दर 5 मिनिटांनी ईमेल तपासण्याची माझी सवय तर निघून जाईल. होय, आलं माझ्या लक्षात. चला आतमध्ये, तो म्हणाला. एजंटची सेल्स स्पीच आता माझ्यासाठी अनावश्यक होती. मी त्या घराच्या प्रेमात होतो. मी आधीच माझे मन बनवले होते. एरवी साधी जीन्स खरेदी करण्यासाठी 4-5 दुकाने फिरणारा मी ज्या घराला पहिल्यांदा बघत होतो त्याच वेळी ते खरेदी करण्यासाठी तयार झालो होतो. काही वेळा तुमचा आतला आवाज तुम्हाला काही गोष्टी करायला भाग पाडतं, असंच काहीसं झालं होतं.
आम्ही मेन दरवाजा उघडल्यावर एक मोठा दिवाणखाना आम्हाला दिसला. माझ्या उजवीकडे भिंतीत एक मोठी दगडी शेकोटी होती. ती सुंदर आणि कुशलतेने वेगवेगळ्या आकाराच्या मोठ्या दगडांनी बांधलेली होती. त्याच्या समोरच्या माझ्या डाव्या बाजूला बेडरूमचा दरवाजा होता आणि त्याच्या पुढे बाथरूमचा दरवाजा होता. मी ताबडतोब त्या जागेच्या आणखी प्रेमात पडलो. मी त्या वास्तूमध्ये इतका गुंतलो होतो की सुरुवातीला ते पूर्ण घर पूर्णपणे फर्निश आहे या वस्तुस्थितीचा मी विचारही केला नाही. दिवाणखान्याच्या एका बाजूला 3 मोठ्या खिडक्या होत्या, ज्यात तलावाचे आणि आजूबाजूच्या जंगलाचे अप्रतिम विहंगमय दृश्य दिसत होते. एका बाजूला तलाव, दुसऱ्या बाजूला जंगल आणि एका बाजूला काही मिनिटापूर्वी आम्ही ज्या कच्च्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता दिसत होता. किती सुंदर दृश्य होतं ते. आम्ही बेडरूममध्ये गेलो. बेडरूम ही एक आरामशीर छोटी खोली होती, ज्यामध्ये एक मोठी खिडकी होती, ज्यातून जंगल दिसत होते. खिडकीला जुने पांढऱ्या रंगाचे पडदे लटकले होते. खोलीच्या मध्यभागी एक जुना मजबूत पलंग होता. त्या पलंगावर गादी आणि बेडशीट घातलेली होती. पलंगाच्या शेजारी एक लहान आकाराचे टेबल होते. एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या जुन्या पलंगावर झोपणे थोडे विचित्र वाटत होते, म्हणून मला कदाचित एक नवीन बेड विकत घ्यावा लागेल असे वाटले. त्यानंतर आम्ही बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये आवश्यक असलेल्या गोष्टी शॉवर, टॉयलेट आणि सिंक होते. तसं पाहिलं तर घर लहानच होतं, पण मला नक्कीच यापेक्षा जास्त मोठ्या घराची गरज नव्हती. मी आत्तापासूनच स्वतःला स्कॉचचा ग्लास घेऊन शेकोटीसमोर बसलेलं पाहत होतो. ही जागा माझ्यासाठी परिपूर्ण होती. शेवटच्या मालकाने सर्व काही मागे सोडले आहे असे दिसते, एजंट अचानक म्हणाला. मला फक्त इतके माहीत आहे की आम्हाला त्यांच्याकडून या घराच्या चाव्यासह एक पत्र मिळाले, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की त्यांना हे घर विकायचे आहे आणि जेव्हा घर विकले जाईल तेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फर्निचर ठेवू शकता किंवा तुम्हाला हवे ते बदलू शकता. मी आजूबाजूला पाहिले आणि फर्निचर खरोखरच त्या घराला साजेसे होते. मोठे मजबूत लाकडी टेबल, एक सोफा जो खरोखरच आरामदायक दिसत होता, पुस्तकांची कपाटं जुन्या पुस्तकांनी भरलेली होती. मी विहंगमय दृश्य पाहण्यासाठी मोठ्या खिडक्यांजवळ गेलो. सूर्य मावळत होता. सूर्याच्या शेवटच्या किरणांनी तलाव आणि जंगलांना हळुवारपणे निरोप दिला होता. माझ्या डाव्या बाजूला एक लहान स्वयंपाकघर होतं. आम्ही स्वयंपाकघरात गेलो. त्यात सर्व मूलभूत गोष्टी होत्या. काहीही फॅन्सी नव्हते, परंतु जे आवश्यक तेच होते. तलावाच्या अगदी कडेला किचनमधून मागच्या अंगणात जाणारा दरवाजा देखील होता. मी मागचे दार उघडले आणि त्या दारातून बाहेर अंगणात आलो. माझे डोळे बंद केले आणि दीर्घ श्वास घेतला. मला शांत वाटू लागले होते. हळूहळू समोरच्या दृश्याकडे पाहत मी डोळे उघडले. ते खरोखर अविश्वसनीय दृश्य होते, जणू काही स्वर्गाचा एक छोटासा तुकडा. परत आत येण्यापूर्वी मी आणखी दीर्घ श्वास घेतला आणि आत येऊन दरवाजा बंद केला. मी किचनमधलं ड्रॉवर आणि कॅबिनेट पाहत होतो, तेव्हा किचनच्या मध्यभागी चालत असताना पायाखाली काहीतरी वेगळा आवाज आल्याचे जाणवलं. मी माझ्या टाचा त्यावर 2-3 वेळा आपटला, तेव्हा तिथे पोकळी असल्यासारखे मला लक्षात आले. त्या जागेवरचा कार्पेट मी वर उचलला, तेव्हा तिथे जमिनीवर एक झाकण होतं. प्रश्नार्थक चेहऱ्याने मी स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वाराजवळ भिंतीला टेकलेल्या एजंटकडे पाहिले. तुम्ही उघडून बघू शकता, एजंट म्हणाला. मी त्या झाकणाच्या हँडलला पकडलं आणि ते झाकण उघडलं. झाकण उघडताना आलेल्या आवाजाने ते झाकण अनेक वर्षात उघडलं नसल्याचं जाणवलं. खाली काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न मी करत होतो. झाकणाच्या खाली पूर्ण अंधार होता. मी टॉर्चसाठी आजूबाजूला पाहिले आणि तेवढ्यात एजंट माझ्याजवळ आला आणि त्याने टॉर्च माझ्या हातात दिली. तो जणू काही माझं मन वाचत असल्यासारखं मला वाटलं. हे घ्या आणि या लाकडी पायऱ्या उतरून खाली जा, तो हसत म्हणाला.
जेव्हा मी इकडे येतो तेव्हा मी नेहमी टॉर्च माझ्याजवळ ठेवतो. एका हाताने भिंतीला घट्ट पकडून आणि दुसऱ्या हाताने टॉर्च धरून समोरच्या लाकडी पायऱ्या उतरू लागलो. सुमारे 15 पायऱ्या उतरून मी खाली आलो. तिथे एक जुना डेस्क होता आणि भिंतीलगत 2 मोठी बुकशेल्फ सर्व आकाराच्या पुस्तकांनी भरलेली होती. कुणीतरी ते एखाद्या प्रकारचे कार्यालय म्हणून वापरले आहे असे मला दिसले. पण कार्यालय म्हणून वापरण्यासाठी किती विचित्र जागा आहे मला वाटले. डेस्कवर एक जुना तेलाचा दिवा मी पाहिला आणि माझ्याबरोबर स्वयंपाकघरात आणला. मला हे ठिकाण खरोखर आवडले आहे, परंतु मला एक प्रश्न कधीपासून सतावत आहे. या घराची किंमत इतकी स्वस्त कशी काय? मी एजंटला विचारले. खरे सांगायचे तर ही जागा बऱ्याच काळापासून सेलसाठी आहे. मला कळत नाही की इतर कोणीही या जागेच्या खरेदीसाठी का आले नाही, कारण तुम्ही स्वतः पाहिले आहे की हे किती सुंदर आणि व्यवस्थित ठेवलेले घर आहे. जर माझ्याकडे पैसे असते तर मी घेईन हे घर विकत. काय डॉक्युमेंटेशन करायचं असेल ते आपण करून घेऊ. फॉर्मल डॉक्युमेंटेशनसाठी थोडा वेळ लागेल. तोपर्यंत या जागेची ही कागदपत्रे वाचून घ्या. त्याने आपली ब्रीफकेस उघडत काही कागदपत्रे माझ्या हातात दिली. मी त्यावरून नजर फिरवली. सगळी कागदपत्रे चोख आहेत असं वाटत होतं. त्याने कागदपत्रे माझ्याकडे सुपूर्त केली आणि त्या घराची चावी माझ्या हातात देत म्हणाला, अभिनंदन सर, तुम्ही या घराचे आता मालक आहात. पैशाचा व्यवहार आपण पुढच्या आठवड्यापर्यंत करून घेऊ. थोडा वेळ लागेल सगळ्यासाठी. त्याच्या आधी तुम्हाला इथे काही काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. जर राहायचं असेल तर राहू देखील शकता. स्मिथ हास्य करून तो बोलला. नक्की, डील पक्की. मी सुद्धा त्याच्याकडून घराच्या चाव्या घेत म्हणालो. ठीक आहे सर, मला आता निघावे लागेल. माझे घर बरेच दूर आहे. मला लॉंग ड्राईव्ह करून घरी पोहोचावे लागेल आणि हळूहळू अंधार होत आहे तर निघतो मी. समोरच्या दरवाजाकडे जात तो म्हणाला. होय, मी सुद्धा तुमच्या पाठोपाठ लगेच निघेन. मला उद्या काम आहे आणि मी इथे शनिवार रविवारी येईल. ठीक आहे, सुरक्षितपणे गाडी चालवा आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका. लागोलाग तो दरवाजाबाहेर पडला आणि काही मिनिटातच कच्च्या रस्त्यावरून गाडी चालवत निघून गेला. मी आजूबाजूला एक शेवटची नजर टाकली. माझं घर, माझं स्वतःचं घर. मी थोडासा हसलो. माझा विश्वास बसत नव्हता. तलावाच्या कडेला असलेल्या झाडांमागे सूर्य नुकताच दिसेनासा होणार होता. त्यामुळे तलावातल्या पाण्याने जवळजवळ संपूर्ण तलाव पेटल्यासारखे दिसत होते. एक दाट धुकं हळूहळू पाण्यावरून सरकत होतं आणि मी आत असलो तरी तिथली थंडी मला जाणवत होती. मी परत जाण्यासाठी निघायला वळलो तेव्हा मला एक मंद हसण्याचा आवाज आला. मी तिथेच थांबलो आणि परत लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला, पण परत काही ऐकू आले नाही. तापमान बदलते तेव्हा लाकडी घरे अशा प्रकारचा विचित्र आवाज करतात असा विचार करून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत समोरच्या दारातून बाहेर पडलो. घराला लॉक केलं आणि परत जाण्यासाठी माझ्या कारकडे निघालो. आता बाहेर पूर्ण अंधार झाला होता. मी कारमध्ये बसलो. कार स्टार्ट केली आणि त्या कच्च्या रस्त्यावरून कार चालवू लागलो. मी परतीच्या कच्च्या रस्त्यावर सुमारे 10 मिनिटे वेगाने गाडी चालवत होतो. शार्प उजवे वळण घेणार इतक्यात मला अचानक एक व्यक्ती जंगलातून बाहेर पडून माझ्या कारच्या समोर येत असलेली दिसली. मी ब्रेकवर पाय ठेवणार, पण खूप उशीर झाला होता. माझ्या गाडीसमोर असलेल्या व्यक्तीने चेहरा माझ्याकडे फिरवला आणि सरळ माझ्या डोळ्यात पाहिले. हे सगळं इतक्या वेगात घडत गेलं, परंतु मला स्पष्टपणे दिसत होतं की ती एक म्हातारी महिला होती आणि माझ्याकडे जेव्हा तिने बघितलं तेव्हा एक विकृत हास्य ती करत होती. मी माझे डोळे बंद केले आणि गाडीचा ब्रेक दाबला. मोठा आवाज करत गाडी थांबली आणि मी हळूच डोळे उघडले. माझे हृदय वेड्यासारखे धडधडत होते. मी खूप फास्ट श्वास घेत होतो.
मी माझ्या आजूबाजूला पाहिलं, पण बाहेर काही दिसलं नाही. मी माझा सीट बेल्ट सैल केला आणि म्हातारी बाई कुठे गेली हे पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरलो. हे देवा, ती गाडी खाली आहे का? मी खाली वाकून पाहिलं. कुणीच नव्हते तिथे, काहीच नव्हते. मला खात्री होती की ती काही सेकंदापूर्वी इथे होती. मला अजूनही तिचा भयानक चेहरा माझ्यासमोर डोळ्यासमोर दिसत होता. पण मग ती कुठे गेली की मला झोप लागली होती असा विचार करत आजूबाजूला नजर फिरून मी कारमध्ये बसायला निघालो. वारा गोंगावत होता, हवेत पालापाचोळा उडत होता, मोठ्या झाडांना धडकत होता. वाऱ्याने फांद्या जोरजोरात हालत होत्या आणि त्याचा आवाज भयभीत करत होता. दूरवर मला एकाकी ओरडणाऱ्या घुबडाचा आवाज ऐकू आला. थोडा वेळ आजूबाजूला पाहिल्यानंतर मला म्हातारी बाई किंवा त्याच्यासारखा इतर कोणत्याही व्यक्तीचा कोणताही पुरावा सापडला नाही. मी माझ्या कारकडे परत आलो. कार स्टार्ट केली आणि मी ज्या मार्गाने आलो होतो त्या मार्गाने परत निघालो. त्यानंतर बोरिवलीला घरापर्यंत जाताना मला काही विचित्र अनुभव आला नाही. बुधवार आणि गुरुवार आले आणि गेले. परतीच्या रस्त्यावर मला आलेला अनुभव मी विसरून सुद्धा गेलो. शेवटचे काही आठवडे ऑफिसमध्ये भरपूर काम होतं. भरपूर तणावामुळे झोप देखील व्यवस्थित झाली नव्हती. या विकेंडला नक्की आपण रिलॅक्स होण्यासाठी माझ्या हक्काच्या घरी जायचं मी ठरवलं होतं. माझं घर, माझ्या हक्काचं घर, मी हसत विचार केला. शुक्रवार आला आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि खिडकी बाहेर बघत मिनिटे मोजत होतो. बाहेर गजबजलेले शहर आपले जीवन जगत होते. सूट घातलेले लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्या हॉर्न वाजवत रस्ता काढून जात होत्या. मोठमोठ्या इमारती एकमेकांना चिटकून खांद्यावर घट्ट हात टाकून थांबल्यासारखे वाटत होत्या. दुपारच्या उन्हाला रोखून रस्त्यांवर सावल्या टाकणाऱ्या आणि ताजी हवा मुक्तपणे वाहण्यापासून थांबवणाऱ्या त्या इमारती. मला तिथून परत त्या घरी कधी एकदा जातो असे झाले होते. मी डोळे मिटून भिंतीवरचे घड्याळ ऐकत हळूहळू सेकंद मोजत होतो. टिक टॉक, टिक टॉक. माझ्या मनात मी तलावाजवळ परत पोहोचलो होतो. माझी फुफ्फुसे पुन्हा एकदा त्या शुद्ध ताज्या हवेने भरलेली वाटत होती. टिक टिक टिक. मी डोळे उघडले. घड्याळात नुकतेच 5 वाजले होते. मी माझा लॅपटॉप बंद केला, माझे सामान घेतले आणि लिफ्टकडे निघालो. लिफ्ट प्रत्येक मजल्यावर थांबत होती. प्रत्येक मजल्यावर अजून माणसे लिफ्टमध्ये चढत होती. हळूहळू मी लिफ्टमध्ये कोपऱ्यात जात होतो. लिफ्ट आता माणसांनी खचाखच भरली होती. सर्वांना लवकरात लवकर घरी जायचे होते. इतक्यात काही सेकंदासाठी लिफ्टच्या आरशात मला एक परिचित चेहरा दिसला. मी लगेच माझ्यासमोर थांबलेल्या लोकांकडे पाहिले. त्यात एक झलक मला दिसली. मी तिला पाहिले. ती तिथे उभी होती. ती म्हातारी बाई जी माझ्या कारसमोर त्या दिवशी आली होती. काही सेकंडसाठी तिची झलक माझ्या डोळ्यासमोर होती. पार्किंगचा मजला आला. लिफ्टमधून बाहेर येऊन मी सर्व लोक बाहेर येण्याची वाट बघू लागलो. आजूबाजूला पाहत ती म्हातारी कुठे दिसते का ते बघू लागलो. पण त्या दिवशीप्रमाणे ती कुठेच सापडली नाही. शेवटी मी कारजवळ आलो. कारमध्ये बसलो. दरवाजा बंद केला. मी एक दीर्घ श्वास घेतला. थकल्यामुळे अशा गोष्टींचा मला भास होत आहे असं मी स्वतःला सांगितलं. आणखी एक दीर्घ श्वास घेतला आणि कार स्टार्ट केली. थोड्या वेळातच मी त्या घराच्या मार्गावर होतो. संध्याकाळी 7च्या सुमारास मी त्या घरी पोहोचलो. गाडीतून सामान उतरवल्यानंतर मी मेन दरवाजाचे कुलूप उघडले. माझ्या बॅगा आणि सामान सोफ्यावर टाकले आणि दिवाणखान्यातील खिडकीमध्ये थांबून मी बाहेर बघू लागलो. रात्री येणाऱ्या आकाशाला उजळून टाकण्यासाठी सूर्याची व्यर्थ धडपड सुरू होती. ती झाडं त्या दिवशी दिसत होती तितकीच सुंदर दिसत होती. त्या झाडांकडे पाहून अनेक विचार माझ्या मनामध्ये घोळू लागले होते. मला प्रश्न पडला की किती वर्षे जुने असतील ही झाडे. येथे किती काळापासून उभे आहेत आणि वाऱ्यासोबत नाचत आहेत.
त्यांची मुळे प्रत्येक वर्षागणिक मातीत खोलवर आणि खोलवर रुतत आहेत. त्यांनी कोणती गुपितं ठेवली आहेत स्वतःसोबत? त्यांनी या काळात काय पाहिले आहे? सूर्य आता पूर्ण मावळला होता. बाहेर हळूहळू काळोख होत होता. वातावरणातील गारठा वाढत होता. दिवाणखाण्यात असलेल्या शेकोटीला मी आग लावली. उष्ण आगीच्या मंद वासासह लाकडाचा जळण्याचा मंद आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मी स्वयंपाकघरात गेलो आणि माझ्यासाठी स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी बनवली. त्यानंतर मी दिवाणखाण्यात आलो. पूर्वीच्या मालकांनी मागे ठेवलेल्या गोष्टींकडे थोडे अधिक बारकाईने पाहू लागलो. तिथे खरोखर काही छान गोष्टी होत्या. 50च्या शतकातील जुना रेडिओ, एक टाईपरायटर, त्यात अडकलेला जुना सुरकुतलेला कागद, त्या सर्व गोष्टी मनाला शांत करणाऱ्या होत्या. मी बुकशेल्फवरील पुस्तकांवर नजर फिरवली आणि लक्षात आले की ती पुस्तके जवळपास एकाच प्रकारात मोडत होती. पुरातन वस्तू, अध्यात्म, धर्म, भूते, चेटकीण, जादू आणि त्यासारख्या गोष्टी यांची ती जुनी पुस्तके होती. मला अशा गोष्टींमध्ये कधीच रस नव्हता, पण मला कुतूहल निर्माण झाले. मी एक पुस्तक बाहेर काढले आणि पलंगावर बसलो. कॉफीचा आस्वाद घेत ते पुस्तक चाळू लागलो. लोक अजूनही अशा गोष्टींवर कसा विश्वास ठेवतात? पुस्तकाची एक एक पाने उलटत असताना माझ्या डोक्यामध्ये विचार घोळू लागले. काही मिनिटांनंतर मात्र मला कंटाळा आला. तो तसा पण माझ्या आवडीचा विषय नव्हताच. पुस्तक वाचायचं बंद केलं आणि परत शेल्फवर पुस्तक परत ठेवायला गेलो. तेव्हा मला शेकोटीवर लटकलेली पेंटिंग दिसली. हे माझ्या आधी कसे लक्षात आले नाही? हाताने काढलेली लाकडी चौकट असलेली ते मोठे तैलचित्र होते. याच घराची एक पेंटिंग. ती पेंटिंग जुनी दिसत होती, पण मुळात पेंटिंगमधलं घर आता जसं दिसतं तसंच दिसत होतं. ती पेंटिंग अतिशय सुरेख होती आणि लहानातील लहान तपशील त्यामध्ये काढले होते. खूप बारीक तपशील, जसं घरावरील लाकडाच्या रंगांमधील लहान सहान फरक. झाडांवर शेकडो नाही तर हजारो पाने, प्रत्येक काळजीपूर्वक रंगवलेले. सूर्य ज्या प्रकारे आकाशात ढग फोडून तलावावर प्रतिबिंबित झाला ते. खिडकीतील बाई. काय बाई? मी पुन्हा पाहिलं, पण खिडकीत कोणीच नव्हतं. मी माझे डोळे चोळले, पण नक्कीच मी तिथे काहीतरी पाहिलं होतं. मी थकलो आहे आणि भूक लागली असल्यामुळे मला असं होत आहे असं वाटलं. पेंटिंगबद्दल असलेली ती अस्वस्थ भावना दूर केली आणि पुन्हा किचनमध्ये आलो. मी इथे येताना वाटेमध्ये थांबून किराणा सामान विकत घेणार होतो, पण मी पूर्णपणे ते घ्यायचं विसरलो होतो. माझ्याकडे खाण्यासारखं काहीच नव्हतं. मी माझे जॅकेट परत घातलं आणि किराणा खरेदी करण्यासाठी जवळच्या गावामध्ये जायला निघालो. मागच्या वेळीसारखं आता पुन्हा वाऱ्याने जोर धरला होता आणि झाडे पुन्हा एकदा एका बाजूने दुसऱ्या बाजूला जोरात डोलत होती. आपल्या पिवळ्या लालसर पानांना धरून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न झाडे करत असल्यासारखं वाटत होतं. मी माझ्या कारजवळ आलो. कारमध्ये बसलो आणि कार चालवायला लागलो. जेव्हा मी माझ्या रिअर व्ह्यू मिररमध्ये नजर टाकली, पेंटिंगमध्ये असलेला तो एक्झॅक्ट स्पॉट पाहिला जिथे थांबून त्या पेंटरने पेंटिंग काढली असेल. इतक्यात मला दिवाणखाण्याच्या खिडकीत कोणीतरी उभे असलेलं दिसलं. काही सेकंदासाठी मी कार थांबवली आणि व्यवस्थित दिसण्यासाठी मागे वळून पाहिलं, पण तेथे कोणीही नव्हतं. माझे मन माझ्यासोबत खेळत आहे आणि मला खरोखर खाण्याची गरज आहे असा मी विचार केला आणि वेगात गाडी चालवत गावामध्ये पोहोचलो. ते गाव खरंच खूप लहान होतं. एक मेन रस्ता आणि 2 लहान रस्ते एकमेकांना छेदत होते. त्या रस्त्यांवरून गाडी घेऊन गेलं तर परत रिव्हर्स यायला अवघड जाईल, म्हणून एका ठिकाणी कार पार्क करून मी दुकानाच्या शोधात निघालो. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि अशाच मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा.